स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 93. वामनबुवा बडोदेकरांच्या रोगांचा परिहार. शके 1798 वैशाख शुद्ध चतुर्थीपासून वामनबुवा बडोदेकर यांचे मूत्रकुच्छ, खोकला, आमांश, संधिवात, शरीरदाह, नेत्ररोग, मूळव्याधी वगैरे रोग बलवान झाले. ते बडोद्यास सूरसागराची काठी सुदाम्याच्या घरात राहत होते. घरातील सर्व मनुष्यास रात्रंदिवस चैन नसून अन्नपाणी गोड लागेना. बुवांची तर वाचण्याची आशा नाही असे सर्व वैद्यांनी सांगितले. 5-5 मिनिटांनी शौचास जावे लागे. अन्न तर मुळीच सुटले म्हणण्यास चिंता नाही. अंथरुणावरून उठण्याची शक्ती नाही. चित्तास क्षणभरही चैन नव्हते, झोपही नव्हती. परंतु श्री समर्थांचे स्मरण त्यांना सुटले नाही. अक्कलकोटास पत्र पाठविले की बरे होण्यासाठी प्रसाद मिळावे आणि उत्तर द्यावे. 10-12 दिवसात पत्राचे उत्तर नाही. कोणीही औषध घेतले म्हणजे जास्त व्हावे असे असता ते विवेकी असल्याने इतक्याही स्थितीत न घाबरता ते विचार करीत प्रारब्ध कर्मांना भोगो क्षयः. परंतु अति दुःखेन असल्याकारणे केव्हाही देहबुद्धीवर येत. परंतु विवेक जागा असल्याकारणाने ती देहबुद्धी त्यास फारशी घायाळ करीत नसे. असे होत असता अशा स्थितीत जगणे त्यापेक्षा प्राणायाम करून सूरसागरात जलसमाधी घ्यावी असा विचार करून रात्री 12 वाजता सर्व निजले असून असे पाहून सूरसागरातील येरड्याच्या काठी जाऊन येरड्यात उतरत आहेत. इतक्यात दीनदयाळ अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष येऊन हात धरून वर ओढले व अतिशय रागाने 2 थापट्या मारून भक्तवत्सल भक्ताभिमानी त्यास म्हणाले की, शहाण्या, गाढवा, आयुष्य असून का मरतोस? तुझे भोग भोगल्या वाचून सुटतील काय? आम्हावर त्रागा करतोस काय? सहज समाधी सोडून जलसमाधी कशाची बोडक्याची घेतोस? असे म्हणून महाराजांनी त्यास घरात आणून सोडले व त्यांचे उतारावर हात फिरवून, बरे होईल, उगाच बैस, चेष्टा करू नको, पायपोस खाशील असे बोलत बोलत कारुण्यनिधी, राजाधिराज, भक्तकामकल्पद्रुम, योगेश्वर, त्रिभुवनानंद, अद्वैत, अभेद्य, परिपूर्ण ब्रह्म, श्रीमंत, सद्गुरू, सर्वांतर्यामी महाराज कोठे दिसेनासे झाले. त्यावेळी बुवांच्या मातोश्रीस व बंधूस यास पूर्वपुण्याने दुरूनच दर्शन झाले. बुवास आनंद किती झाला असेल तो त्यासच ठाऊक. अगर जे वाचतील त्याच अधिकार परत्वे कळेल. असो. 1 महिन्यात बुवास रात्रंदिवस झोप नव्हती. ती बिछाण्यावर दयासागराचे गुणस्मरण करता करता गाढ झोप लागली. प्रातकाळी जागे होऊन पाहतात तो बहुतेक व्याधी नाहीशा झाल्या होत्या. मनाला आराम वाटला. नंतर 10 वाजता अक्कलकोटचे प्रसादासह बरे होण्याचे पत्र आले. मग त्या धैर्यानंदाने सर्वत्र संतोष झाला. तो काय वर्णन करावा. समर्थांचे अपार सामर्थ्य सार्वभौमासह यावायचे नाही. प्रकृती बरीच सुधारली, परंतु हातपाय, कंबर यातला संधिवायू गेला नाही. समर्थांची सूचना अशी झाली होती की कुरुक्षेत्री आल्यावर निश्शेष बरे होशील. अशी सूचना आल्यावर मग लागलीच मार्गशीर्ष शुद्ध 11 एकादशी म्हणजे सोमवारी निघून रेल्वे मार्गाने अक्कलकोटास आले. श्री समर्थांचा तपास केला तो महाराज मैंदर्गीस आहेत असे समजले. परंतु 3 कोस संधिवायूमुळे जाण्यास शक्ती नाही. त्या प्रांतास त्यासाळी दुष्काळ पडला होता. परंतु श्री समर्थ कृपेने अक्कलकोटास समाराधना चालूच होत्या. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुवारी श्री समर्थांची स्वारी 3 वाजता अक्कलकोटास आली. पेठेतील मठात पलंगावर विराजमान झाली. वामनबुवास आनंद गगनात मावेना. हजारो लोक दर्शनास जात आहेत. वामनबुवा काठी टेकीत समर्थचरणी जाऊन साष्टांग नमस्कार घालून हात जोडून पुढे उभे राहिले. तो महाराज म्हणाले, का हो बुवा? कुव्यात जीव देत होता ते तुम्हीच काय? तुमचा सूरसागर कोरडा होता ना? असे म्हणून हसले. प्रत्यक्ष अनुभव आल्यावर कोण नम्र होणार नाही? सर्व होतीलच. असो. आश्चर्य हे की दुष्काळ असल्याकारणाने यात्रा फार जमली होती आणि समर्थांखाती पैसे शिल्लक नव्हते. म्हणून पंच, सरपंच यांनी दत्त जयंतीच्या पाळण्यास तुकडे करावेत असा विचार केला. तेव्हा महाराज म्हणाले, आपले बापाच्या श्राद्धास तुकडे करा, पोटभर तुपगुळ ख्या. असे ऐकून आपण बेत केला. तो यास कसा कळला असे त्यास वाटले.
रोज सूर्य उगवला तरी अभ्र आड येतोच. तसे महाराजांचे आंतरसाक्षित्वाबद्दलचे हजारो वेळा जरी अनुभव आले होते, तथापि त्यांना पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटले. हेच आधी आश्चर्य आहे. दुसरे दिवशी प्रातःकाळी एक सावकार येऊन त्याने सांगितले की लागेल ते सामान घ्या. दुष्काळ असल्याकारणाने पात्रे फार झाली आहेत. सर्वत्रास पुरणपोळीचे यथेच्छ भोजन मिळाले. स्वामी समर्थांचा जय जयकार करीत सर्वजण आपापल्या स्थानी गेले. त्या दिवशी महारापोरासुद्धा अन्न पोटभर मिळाले. वामनबुवाचा संधिवायू 8 दिवसांनी जाऊन त्यांची प्रकृती निःशेष बरी झाली. वामनबुवा प्राणायामसाधनादी होते. ते एकेवेळी ते अक्कलकोटा जाण्याकरिता कडप गावाचे स्टेशनवर उतरून नासिकाचा स्वर पाहिला. तो सूर्यस्वर उदयासहित पृथ्वी तत्व संयुक्त स्वर स्पष्ट वाहत होता. श्री गुरुदर्शन कल्याणकारक मुख्यत्वे चंद्रस्वरात जलतत्व वाहत असता व्हावे असे असल्याकारणाने स्वरोदयाचा अभ्यासू सुक्त नियमाप्रमाणे स्वर बदलण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु स्वर काही बदलेना. दिवसा चंद्रस्वर व रात्रो सूर्यस्वर नेहमी वाहत असता आज असे कसे झाले या विचारात टांग्यात बसून अक्कलकोटी आले व रामचंद्राचे देवालयात उतरले. स्वर पाहिला तो सूर्यकृष्णपिंगलात्मक वायू वाहत होता. सूर्यस्वर बंद होईना, म्हणून कोणास न दिसेल आणि न कळेल अशा गुप्तपणाने उजवे नाकपुडीत सूक्ष्म मृदू कापसाचे बोळे युक्तीने बसविले व समर्थांकडे येऊन फळावर वगैरे पुढे ठेवून दर्शन घेतले. जवळ मंडळी पुष्कळ होती. बुवा हात उजळून उभे राहिले. तोच श्री समर्थ आपल्या उजव्या नाकपुडीस दाबून म्हणाले की काय करावे, सद्गुरू दर्शनात चंद्रस्वर का येत नाही, नाकातला बोळा काढून टाका. असा वायू बंद करून काय होते, नाकातला बंद झाला तरी तोंडातील गांडीतील चालूच आहे, असे सोंग करू नये. श्लोक. ध्यानं मूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदौ, मंत्रमूलं गुरुर्वाक्ये, मोक्षमूलं गुरुकृपा. न तद्भास्ये ते सूर्य, न शशांको न पावका, यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. स्वस्थ आनंदात असावे हे समर्थांचे अमृततुल्य भाषण ऐकून बुवांनी नाकातील बोळा काढून टाकला आणि म्हणाले, निरुपाधिक निर्विकार ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरू व्यापक असून ते अनुभवाला न आल्याकारणाने संशयरूपी बोळा नाकात घातला होता. तो सद्गुरू कृपेने काढून टाकला. आता निसंशय झालो. यावर श्री समर्थ म्हणाले, अरे संसार स्वस्वरूपी चंद्र सूर्याधिक नाहीत. उदयामस्तोय नास्ती ही समर्थांची परमार्थिक जन्माचे क्षणात सार्थक करणारी आज्ञा सर्वथैमा शिरसा मान्य करून शरणागत शिष्याला उपेक्षा न करता आता पुढील साधना मार्ग यथास्थित सांगण्याची कृपा व्हावी. श्री स्वामी.